पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदान रोखण्यासाठी पनवेल मनसे आक्रमक झाले असून पनवेल मतदारसंघातील मतदार यादीत एकाच बापाची 265च्या वर मुलांची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे। या मुलांना जन्म देणारा नक्की कोणता धृतराष्ट्र कोण आहे, असे मत पनवेल शहर अध्यक्ष योगेश चिले यांनी म्हटले आहे। मतदार यादीत एका बापाच्या नावाने 265 मतदारांची नावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। मतदार यादीत अशी अनेक बोगस नावे आहेत की हे मतदारच हयात नाहीत, त्यांचा ठाव ठिकाणा नाही। एकतर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, अशी विचारणा मनसे पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारली आहे। निवडणूक आयोगाने मतदार यादीत मोठा घोळ केल्याचे आजकाल सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु झालेल्या चुका निवडणूक आयोग असो किंवा मतदार याद्या बनवणारे शासकीय अधिकारी सर्वच विकले गेले असल्याची चर्चाही सर्वत्र पसरलेली आहे। नवीन पनवेलमधील प्रभाग रचनेनुसार भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी यांना निवडणूक सोपी जावी म्हणून यांच्या वॉर्ड 29,000 मतदार असताना येथे फक्त 20,000 मतदार ठेवण्यात आले। म्हणजे 9,000 मतदार कमी करून दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकण्याचे कारण काय, यावर योगेश चिले म्हणाले, एकाचं नाव ऑनलाईन दिसतोय पण मतदार यादीत प्रभागात नाव नाहीये। तुम्ही काय केलं माहितीये काय केलं तुम्हाला सांगतो मी। कितीचा होता संतोष शेट्टीचा मतदारसंघ कितीचा होता? 29 होता। का कमी केलं? 22 का केलं? काय कारण आहे? 20 का केला? काय 9,000 मतं काढली तिथली? आंध्र आणि साऊथची बाकीचे सगळे 28,000, बाकीचे सगळे 24,000 30,000। संतोष शेट्टी लाडका आहे, त्याचे काय एवढे कमी केले? नाही, प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचं तो त्यांचा प्रभाग रचनेनुसार 7,000 नाव फिरवले तर 9,000 नाव फिरवले कशी काय 9,000 नाव फिरतात? साहेब, तुमच्याकडे वेळ नाही हे सगळं करायला। हे सगळे झोल करून झालेत ऑलरेडी तुम्ही आता काय आम्हाला सांगताय? मला कन्फर्म, मला फक्त एवढं सांगा, तुमच्याकडून कारवाई होऊ शकते का? मला नियम धरून सांगायचे सगळे आणि वेळ धरून सांगायचे। आता तो काय माझा अधिकार नाही, हे साहेबांचे हेच बोलतोय, यांचा अधिकार नाही, काहीच नाही। सगळे झोल करणार, तुमचे कर्मचारी सगळे झोल करणार, मग तुम्ही हातवर करणार, अधिकार नाही असं होतं। सगळ्या कर्मचाऱ्यांनी झोल केल्यात तुमच्या। 9,000 नावं संतोष शेट्टीची तिकडे का हलवली? त्याला सोपं जावं म्हणून। तर आता एक काम करा, तुमचे जेवढे मुद्दे आहेत ते सगळे एका ह्याच्यात द्या आम्हाला, त्यानुसार आम्ही चौकशी करतो। मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये ना तुमच्यामुळे इकडे मारामारी होणार। तुमच्यामुळे, तुम्ही लोक जबाबदार आहेत त्याला। तुमच्यामुळे ना एकमेकांच्या बुरावरती बसले ना, बघा तुम्ही आता हे सगळे तुम्ही जबाबदार असणार आहेत, महानगरपालिका आणि तुम्ही ज्यांनी मतदार याद्या तयार केलेल्या आहेत। तुम्हाला माहित नाही काय करून ठेवलंय तुम्ही, ते काय नाही होणार यांच्याकडून। त्याच्यापेक्षा निवडणुका झाल्या नाही 5-6 वर्ष, पुढे 50 वर्ष घेऊ नका ना। तुमचं चाललंय ना प्रशासन, कशाला गरीबाला स्पर्धा घालता कोणाला? पैसे टाकायचे किती पैसे? 70 ते 80 लाखाचे रेट चालू आहेत पनवेलमध्ये। तुमची इच्छाच नाही साहेब करण्याची, मुला त्यांची इच्छाच नाही करण्याची सगळं। जे नियमात आहे ती कारवाई नियम नाही आहेत। मी साहेब कोंढरेगावातला रहिवासी आहे साहेब, मला माहितीये कुठे काय ते। एका बापाला 268 मुलं कशी असू शकतात? पॉसिबल आहे का सांगा मला? व्हिडिओ बंद करा। का बंद करायचा व्हिडिओ? बंद करा ना, त्याच्यासाठी बंद करायचा। प्रशासनामध्ये आहेत ना तुम्ही, तुम्हाला माहित नाहीत नियम? व्हिडिओ नागरिक काढू शकतात, नियम माहित नाहीत तुम्हाला? तुम्हाला मी सांगितलं, आपण निवेदन द्या, त्याच्यावर तुम्हाला जोपर्यंत आम्ही प्रेशर नाही करणार, तुम्ही वरती कळवणार नाहीत काय प्रेशर होतो नागरिकांचा, तो वर कळवा पहिलं, काय पद्धतीने लोक आमच्याशी येऊन वागतायत ते। देशात मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार आले कुठून, असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे। पनवेलमध्ये 17,000च्या वर बोगस मतदान झाल्याचे निदर्शनास आले आहे। भाजप पुढाऱ्यांच्या दबावाला शासकीय अधिकाऱ्याचा बळी जात आहे। आज तहसील कार्यालयात जाऊन मतदार यादीतील बोगस मतदार कधी कमी करणार, मतदार याद्या कधी दुरुस्त करणार, असे प्रश्न तहसील व त्यांच्या अधिकाऱ्यांना पनवेल तहसील कार्यालयात उपस्थित राहून विचारण्यात आले। मनसे पनवेल शहर अध्यक्ष योगेश चिले यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मतदार यादीतील बोगस मतदारांची नावे कमी करा, नाहीतर जर हे बोगस मतदार मतदान करायला आले तर त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली तर याला अधिकारीच जबाबदार असतील, असे मनसेच्या उपस्थित कार्यकर्त्यांकडून तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांना सांगण्यात आले। अशा बोगस मतदारांमुळे तहसील कार्यालयात गदारोळ झाला। आज पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 2च्या मतदार याद्यांचं वाचन करताना
आम्हाला आढळून आलं की जवळपास 268 मतदारांचा बाप एकच आहे आणि त्यांचा पत्ता सुद्धा एकच आहे. आणि याच्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही पनवेलच्या तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सौ मिनल भोसले यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांना आम्ही स्पष्टपणे ठणकावून सांगितलेलं आहे, हे 268 बोगस मतदार आणि त्याच्यासोबतच हे मयत मतदार जे आहेत, हे जे मयत झालेले आहेत परंतु त्यांची नावं अजूनही यादीमध्ये आहेत, हे जर निवडणुकीच्या दिवशी मतदान करायला आले तर त्यांना आम्ही चोपणार आणि त्यांना जे आम्ही चोपणार त्याला निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि तहसीलदार जबाबदार असतील. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा